नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। सगळ्यात आधी कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो, कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे। अभी तो नापी है हमने मुट्ठी भर जमीन, सारा आसमान तो अभी बाकी है, सारा आसमान तो अभी बाकी है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्त, हौसलों से उड़ान होती है, और वो हौसला हमारे पास है। हमारा बहादुर केक कापला जातो। सगळे काय होती असं की काउंटडाउन बिगिन। 3 हॅपी बर्थडे। त्यांचे फोटो आलेले नाहीत, अशाने जरा पुढे जा। ज्यांचा फोटो काढून झाला त्यांनी मागे या। एक फोटो आपण आलाच पाहिजे असं नको, एक फोटो झाला की पटकन बाहेर पडा। योगायोग नाही तर नारी शक्ती जिंदाबाद। आणि 2028-29 ला पुन्हा एकदा कपिल पाटील साहेब जिंदाबाद। चला, आणि त्यांचे सगळे महासचिव यांना विनंती करते आपण मंचावरती यावं। साहेब या फोटोमध्ये एक मस्त स्माइल द्यायची। भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीनं साहेबांचं स्वागत। ॲडव्होकेट हर्षल पाटील, उपाध्यक्ष यशवंत टावरे, त्यानंतर स्वतः सुमित दादा, त्यानंतर राजू गाजेंनी, विशाल पाठारे। माने साहेब आपण सुद्धा पुढे यायचं। प्रवीणजी पाटील आपण या सत्काराचा भाग व्हायचा। भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने हा सत्कार होतो। पाटील साहेब, हर्षल पाटील हे आपले प्रांतकार आहेत। किती उडून गेला भराला आणि कधीच संपणार नाही कपिल पाटील साहेबांचा दरारा, कपिल पाटील साहेबांचा दरारा। सर थोडं शायरी जुगलबंदी घेऊया। आले 100 गेले 100 आणि कपिल पाटील साहेब 1 नंबर। वा वा। जसं मी म्हटलं की कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणेश वंदनेने होते, गणरायाला अभिवादन करून होते। अशीच आमचे डान्स ग्रुप या ठिकाणी उपस्थित थेट पुण्यावरून इथपर्यंत परफॉर्मन्स केला नाही आणि त्यांनी नाव लौकिक मिळवलं नाही, कौतुकाची थाप पाठीवर मिळवली नाही। असे हे सगळे यंगस्टर्स आपल्या भारताचं भवितव्य NS डान्स ग्रुप अकॅडमी या ठिकाणी सादर करते। आजचं पहिलं पाहिलेलं आहे। असेच हे कलाकार, मोठे मोठे स्टेज गाजवलेले हे कलाकार। खरं तर सुमित दादांनी क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये। खूप छान पद्धतीनं काय म्हणतात कपिल पाटीलचा खुना खाता। थैंक यू दीदी। मराठी की हिंदी पहले आपकी मराठी चलेगा बिल्डू, बहुत बहुत शुक्रिया। तुमच्या डोळ्याच्या कडा पालवल्या आहेत, आंखों में आंसू है। बेशक ये आंसू खुशी के आंसू है, और ये जरूर यहाँ पर सुमित दादा ने कपिल पाटिल साहब के जन्मदिन के मौके पर ये लकी डॉ की चिट्ठी की। कैसे लगा आपको? बहुत खुशी है और बहुत अच्छा लगा। एडवांस में हैप्पी बर्थडे। क्यों? क्या बात है, क्या बात है। तो अभी घर में आपकी फ्रिज है? अरे बाप रे, नहीं तो एक बार जोरदार तालियां। यस, ये करेक्ट, घर में फ्रिज गया है।
इसका मतलब देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के। देने वाले ने भी क्या बनाया देखो, उसने सुन ली, फ्रिज नहीं है घर में, फ्रिज में लिया। ऐसे ही आते रहो, घर भर जाएगा। क्या बात, क्या बात। ऐसे प्रोग्राम होते रहेंगे। शुक्रिया, आप दिल थाम के बैठे, शेवटची चिट्ठी काढने आधी जरा टाळ्या वाजवा ना, टाळ्या। दिल थाम के बैठिए, किसका नंबर आता है देखिए। मेरा आया, मेरा आया, मेरा आया। कपिल मोरेश्वर पाटील। साहब चला गाड़ी बोला लो। मेरे को ही लग गया स्कूटी। क्या बात है, गाडी घरच्या घरी। साहेबांचा विरोधी स्वभाव याच्यात कळून येतो, दिसून येतो। अर्चना लौकानी, हा चक्कानी, जक्कानी, 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 यस जक्कानी, या आता जक्कानी। कव्हर करो, झूम करून कव्हर कर चेहरा तिचा, फक्त चेहरा दाखव। हा चेहरा दाखव नुसता। ऐसा नहीं क्या? हेलो हाँ दीदी, इधर देखो, चक्कानी दीदी। लाइसेंस है क्या? लाइसेंस फिर गया कुटी जरा, अभी लाइसेंस वाले को मिलेगा नहीं? चक्कानी दीदी मिस्टर आया क्या? हाँ पीछे आ जाए तेरे लड़की के लिए चाहिए। वा, किती आनंद झालाय, बापरे। बधाई तुमको। मनातली इच्छा पूर्ण झाली। कैसा लग रहा है? कैसा लग रहा है? अच्छा लगा। बड़ी लड़की क्या पढ़ रही है? अभी 12th कंप्लीट हुआ। अब यहाँ स्कूटी लेके जाएगी कॉलेज? हाँ वाह, तो दोनों को बधाई लगी। थैंक यू, थैंक यू। स्कूटी लेने की इच्छा थी क्या? फिर क्यों नहीं ली? अभी बड़ी हो गई लड़की, 12th कंप्लीट। मतलब पैसा था, लड़की बड़ी नहीं थी इसलिए नहीं लिया। हाँ हाँ, स्कूटी नहीं है तो फ्रिज वाले जैसा हो गया। हाँ चलो बधाई। वो आए तो लाइसेंस जरूर निकालना बच्चे का। जोरदार, जोरदार। कार्यक्रम अभी खत्म नहीं हुआ है, अभी बाकी है। मी विनंती करेन NS डान्स अकॅडमीचे जे कलाकार आहेत त्यांनी अशा झाशीच्या राणीच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या भगिनी नेहमीच काम करत असतात आणि म्हणून आता आलेला आपला छावा पिक्चर हा आपण बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजांचा जर इतिहास माहीत पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही। त्याच्यासाठी छावा पिक्चर येण्याची आवश्यकता नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मंथरा ही महिला होती, जिजाऊ ही महिला होती। मंथराच्यामुळे रामायण घडलं, जिजाऊच्यामुळे शिवबात नाही तो उभा महाराष्ट्र घडला आणि म्हणून मंथरा व्हायचं की जिजाऊ व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे। आणि आपण आता गाड्यांवर लिहिलेलं बघतो, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या। छत्रपती शिवाजी महाराज गाडीच्या पाठीमागे किंवा रिक्षाच्या पाठीमागे लिहून जन्माला येणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुमच्यामधून आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे। जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला येणार नाही। आता खऱ्या अर्थाने जिजामाताच्या संस्कारांची शिदोरी आताच्या तरुण पिढीला देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझ्या माता भगिनी निश्चितपणे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या आशाच्या विभूती ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देणारं काम केलं त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून येणारी पिढी घडवण्याचं काम करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे युवक भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपलं योगदान देतील। या ठिकाणी सुमित पाटील यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या भगिनींना एकत्र आज केलं। भले कार्यक्रम होम मिनिस्टरचा असेल पण औचित्य माझ्या वाढदिवसाचा आहे। मगाशी
आमचा सहकारी सांगत होता की आमची मागच्या वर्षी चूक झाली, आता आम्ही चूक करणार नाही. पण मी जबाबदारीने सांगतो, ज्यांच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने कुठलं पद असो नसो, कालही मी सांगितलं, आजही सांगतो, विकासाचं काम असो, सामाजिक क्षेत्रातलं काम असो, धार्मिक क्षेत्रातलं काम असो, त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ही शाश्वती आपल्याला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणाने मी देईन आणि हा विश्वासही व्यक्त करेन की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. या सगळ्यांच्या सरकारमध्ये आमच्या माता भगिनींचा सन्मान वाढवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं. त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्रजी करत आहेत. आमच्या भगिनींचा सन्मान खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने जितका वाढवला तितका कुठल्याही राज्याने वाढवला नाही. म्हणून ज्या योजना आता या ठिकाणी सांगितल्या त्या योजनांचा लाभ घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती आम्ही धरतो. महायुतीच्या माध्यमातून या भिवंडी शहरामध्ये निश्चितपणाने होईल. त्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं, आपण सहकार्य द्यावं, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपला सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.